नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजनेची आणि विद्यार्थ्यांसंदर्भात सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवरती आता मिळणार आहेत। काही कारणानिमित्त महाज्योती मोफत टॅबची माहिती आपल्याला मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती देता येणार नाहीये, त्यामुळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे। तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की महाज्योती मोफत टॅबची दुसरी मेरिट लिस्ट येणार का। त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न होता की विद्यार्थ्यांची जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे का, असा देखील विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न दिला होता। आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी निवड झालेली आहे आणि शेवटचा विद्यार्थ्याला जे मार्क मिळालेले आहेत तर तेवढे मार्क मिळालेले अजून इतर विद्यार्थी देखील आहेत, मग आमचं सिलेक्शन का नाही झालं। हेल्पलाईनवरती कॉल केला असता तुमची जन्मतारखेमध्ये वय कमी आहे म्हणून तुमची जन्मतारखेमध्ये वय कमी बसत आहे म्हणून तुमचं सिलेक्शन झालं नाही, असे अनेक उत्तर विद्यार्थ्यांना वारंवार मिळत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यामधला पहिला प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे तर दुसरी मेरिट लिस्ट लागणार का, या संदर्भात आपण हेल्पलाईनवरती कॉल केला होता। तर कॉल केला असता महाज्योती मोफत टॅबची जी हेल्पलाईन आहे यांच्या अंतर्गत माहिती प्राप्त झालेली आहे की महाज्योती मोफत टॅबची आत्ता प्रसिद्ध झालेली 3500 टॅबची जी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट अंतिम मेरिट लिस्ट असणार आहे, याच्यामध्ये कोणताच बदल होणार नाही। शासनाची मान्यता यावर्षी 3500 टॅबची मिळाल्यामुळे 7500 कुठे 8000 कुठे मागील काही वर्षांपासून आपण सांगत आहोत। साधारणतः 2 ते 4 वर्षांपासून आपण महाज्योती मोफत टॅबची माहिती देत आहोत। साधारणतः 7.5 किंवा 8000 या संख्येच्या आसपास टॅब वितरण दरवर्षी केलं जातं। अगदी मोठ्या लेवलने खाली ही योजना आलेली आहे आणि बहुतेकशा लाभार्थ्यांचं जे नुकसान या योजनेमुळे झालेलं आहे, कारण लक्षात घ्या की 7500 कुठे 3500 कुठे, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। याचा सर्वस्वी निर्णय महाज्योती टॅबला शासनाने जी मान्यता दिलेली आहे ती टॅब संख्या कमी झाल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील हा टॅब आहे तो मिळणार नाहीये। तर महाज्योतीची टॅबची मेरिट लिस्ट अंतिम असणार आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही। तर आता याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच जी महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे ती प्रोव्हिजनल आणि अंतिम आहे, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर या संदर्भात जर काही तुमचे आक्षेप असतील तर तुम्हाला सरच्या हेल्पलाईनवरती फोन करायचा आहे, संपूर्ण माहिती त्यांच्यामार्फत दिली जाते। तर याचबरोबर आता राहिला प्रश्न की साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, मग आमचा अर्ज का अपात्र झालेला आहे हे आम्हाला कळणार का। तर लक्षात घ्या की साधारणतः सर्व विद्यार्थ्यांना मी माहिती देऊ इच्छितो, जर तुमचा अर्ज सिलेक्ट झाला असेल तर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल आणि जर तुमचा अर्ज सिलेक्ट झाला नसेल तर तुमचा अर्ज का रद्द केला गेला याची देखील अपात्र यादी मागील वर्षाप्रमाणे प्रसिद्ध होते, परंतु आता ही यादी प्रसिद्ध होईल की नाही ही देखील शंका आहे। जर ही यादी प्रसिद्ध झाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। आणि अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना कट ऑफ जेवढा पडलेला आहे, उदाहरणार्थ ओबीसीचा कट ऑफ 94.80 आहे आणि 94.80 गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही आहे। तर अशा विद्यार्थ्यांना एकच माहिती देतो की जी मेरिट लिस्ट आहे ती आरक्षण असतं, महिला आरक्षण असतं, कॅटेगरी आरक्षण असतं, या सगळ्यांचा विचार करून आरक्षण तयार केलं जातं, म्हणजे निश्चित केलं जातं आणि त्याच्यानंतर ही मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते। तर विद्यार्थी हेल्पलाईनला फोन करत आहेत तर जन्मतारीख सिनियरिटीनुसार निवड झालेली विद्यार्थी आहेत, त्यामुळे तुमचं टॅब मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही तर असे त्यांना उत्तर मिळालेलं आहे। तर म्हणजे ओबीसीचा कट ऑफ जर 94.80 लागलेला असेल आणि तुम्हाला जर टॅब योजनेअंतर्गत तुम्हाला 94.80 असतील आणि तुमचं नाव जर मेरिट लिस्टमध्ये नसेल तर लक्षात घ्या की 94.80 गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आहेत। तर या सर्व विद्यार्थ्यांमधील ज्यांचं वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना सिनियरिटी देऊन मेरिट लिस्टमध्ये घेतलं जातं। तर हा इतर स्पर्धा परीक्षांचा जो नियम आहे तो येथे लावला जातो। तर अशा प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, तर याची स्पष्ट माहिती परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे ही आताची महत्त्वाची माहिती घेता येणार आहे। जर तुमचा काय प्रश्न जर राहिलेला असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत दिली जाणार आहे। तर आता याच्यानंतर ज्यांचं 3500 जी मेरिट लिस्ट लागलेली आहे विद्यार्थ्यांची टॅबची मेरिट लिस्ट लागलेली आहे याची पुढची प्रोसेस काय आहे तर याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, संपूर्ण माहिती आणि मदत येथे मिळून जाणार आहे।